हॅलो नमस्कार आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारा आहे. आणि ज्यांना कोणाला मला पर्सनली रिप्लाय देता आला नाही इंस्टाग्रामवरती किंवा कुठे यूट्यूबवरती, जर इन केस मी यूट्यूबवर बऱ्यापैकी ज्यांनी कमेंट केले त्यांना रिप्लाय केलेलाच आहे, पण इंस्टाग्रामवरती मला खूप सारे मेसेजेस आलेले आहेत की बाली ट्रिप कुठून बुक केली, कशी बुक केली किंवा किती खर्च आला आणि कपडे कुठून घेतले किंवा सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या लँग्वेजचं बॅरियर कसं क्रॉस करता येईल तिकडे, सो त्या लोकांना इंग्लिश कळतं का, किंवा आपल्याला इंग्लिश तेवढं फ्लुएंट जमत नसेल तर आपण त्यांच्याशी कसं बोलायचं, असे किंवा सगळे प्रश्न आहेत. सिम कुठून घ्यायचं आहे, विजा कुठून काढायचा आहे, तिकीट आम्ही कुठून बुक केले, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर सगळ्यात आधी हेच मी क्लिअर करते आणि जेवढे कुठले प्रश्न होते ते सगळे मी याच्यामध्ये लिहून काढलेले आहेत आणि सगळ्या प्रश्न जेवढे आलेले आहेत मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या साईडनं मला असं वाटते ज्या इन्फॉर्मेशन द्याव्यात त्या सुद्धा मी दिलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की किती खर्च आला. साधारण आम्हाला 1.5 लाख रुपये खर्च आला दोघांना मिळून. सो आदित्य आणि मी ॲज अ कपल आम्ही दोघं गेलेलो आणि कुठल्याही एजन्सी थ्रू ही बुकिंग केलेली नाही. आमचं आम्हीच तिकीट बुक केले, आमचं आम्हीच हॉटेलिंग बुक केलं, आमचं आम्हीच खाण्यापिण्याचं बघितलं आणि तिथे जे काही फिरलो जिकडे कुठे गेलो त्याचा साधारण सगळा खर्च पकडला तर आम्हाला 1.5 लाख रुपये दोघांना हा खर्च आलेला आहे. आणि आमची जी ट्रिप होती ती साधारण आम्ही म्हणजे जेवढे स्टे बुक केले ते साधारण आम्ही जे आहे 3 हॉटेल बुक केले. पहिल्या दिवशीचा जो स्टे होता तो 2 दिवसाचा केला, नंतरचा 3 डेजचा स्टे केला आणि त्यानंतर 2 दिवसाचा स्टे केला. असं पकडलं तर साधारण आमचे 7 दिवसाचा प्रॉपर तिथे युटिलायझेशन झालेलं आहे. 2 दिवस जे येण्या जाण्याचे आहेत ते ट्रॅव्हलिंगमध्येच गेले त्यामुळे मी ते काउंट करत नाही. सो 7 दिवस प्रॉपर आम्ही राहिलो तिकडे आणि मजा केलेली आहे. सो सगळे हॉटेल्स आणि त्याच्या लिंक्स ज्या काय आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्याच आहेत. सो त्याही तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. तर सगळ्यात आधी बालीला जाण्याकरता आपल्याला बुक करावं लागणार आहे ते म्हणजे तिकीट. सो आम्ही जे तिकीट बुक केलं ते स्काय स्कॅनर म्हणून ॲप आहे त्याच्यावरतून आम्ही हे तिकीट बुक केले. जर तुम्हाला तुमच्या तारखा फिक्स नसतील की ह्याच तारखेला जायचं तर तुम्ही गुगल फ्लाईट म्हणून ऑप्शन असतं तर त्याच्यावरतून तुम्ही सर्च करू शकता. थोडंफार डेट्स तुमच्या ज्या आहेत त्याच्या जर तुम्ही फ्लेक्झिबल असाल तर त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की कमीत कमी प्राईस कशात आहे. सो गुगल फ्लाईट्समधून तुम्ही चेक करू शकता की ह्या तारखेला किंवा ह्या साधारण 7 ते 8 दिवसात आपल्याला जायचंय तर कुठे प्राइस रेंज कमी बसते. आम्ही त्या हिशोबाने केलं आणि आम्हाला 2 ऑक्टोबर ते 10 डिसेंबरचा हा स्लॉट योग्य वाटला आणि पर पर्सन आम्हाला साधारण 30,000 रुपये खर्च हा तिकिटाचा आलेला आहे. सो जाऊन येऊन हा खर्च मी सांगते आहे. आणि ह्याच्यात हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तिकीट बुक करताना ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये कॅबिन बॅग फक्त इन्क्लुडेड आहे. आणि जर तुम्हाला लगेज एक्स्ट्रा घ्यायचं असेल, कॅबिन बॅग म्हणजे आपण जी सोबत घेऊन जातो ती 7 किलोची बॅग जी फ्लाईटमध्ये आपण कॅरी करू शकतो आणि ती ठेवू शकतो आपल्यासोबत, तेवढीच ह्या तिकिटामध्ये इन्क्लुडेड असते. तुम्हाला जर एक्स्ट्रा लगेज घ्यायचं असेल तर त्याचे 6,000 रुपये एक्स्ट्रा आहे जाऊन येऊन जे आहे ते कॅल्क्युलेट केले तर. सो आदित्यचं जे तिकीट आहे ते आम्हाला साधारण 26-27 रुपयाला पडलं आणि माझं जे तिकीट आहे ते आम्हाला 6,000 रुपये एक्स्ट्रा लगेजचे पे करावे लागले. तर आदित्यने एक्स्ट्रा लगेज घेतलं नाही, तो 7 kgच्या सामानात तो म्हटला मला बास होईल त्यामुळे त्यांनी ते घेतलं आणि मी 6,000 रुपये एक्स्ट्रा भरून माझं लगेज बुक केलं ज्याच्यामध्ये 20 kg अजून एक्स्ट्रा, म्हणजे हे 7 kg आणि प्लस एक्स्ट्रा 20 kg मी कॅरी करू शकत होते. ठीक आहे, तुम्ही ही लक्षात घ्या आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर आपल्याला वाटतं तिकीट स्वस्त आहे आणि डायरेक्ट बुक करून टाकतो, तर असं करू नका. तिकीट बुक करताना तिथे नीट वाचून घ्या की ह्याच्यामध्ये लगेज इन्क्लुडेड आहे की नाही आहे, कारण 7 kg मध्ये मला वाटत नाही कुठल्या मुलीचं सामान येईल. आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही थोडंफार खाण्याचं वगैरे सामान घेऊन जाणार असेल तिकडं तर 7 kg तर पॉसिबलच नाही. कपडे वगैरे शूज सगळ्या गोष्टी म्हटलं तर साधारण त्याच्या पुढे जाणार आहे, त्यामुळे एक्स्ट्रा लगेज आपल्याला लागेल, त्याची तुम्ही नोंद घ्या आणि व्यवस्थित हे तिकीट बुक करताना बघा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आहे विजा काढावा लागतो आपल्याला दुसऱ्या कंट्रीत जायचं असेल तर. बालीमध्ये ऑन अरायव्हल सुद्धा आहे विजा, पण मी हे सजेस्ट करणार नाही. तुम्ही ऑलरेडी आधी ई-विजा जर काढला तर ते जास्त मला वाटतं ते जास्त कम्फर्टेबलपेक्षा ते जास्त सेफ पण आहे आणि मोठ्या लाईनमध्ये पण उभं राहावं लागत नाही आणि ही सोपी प्रोसेस आहे. तसं तर म्हणतात की 4-5 दिवस तरी लागतात, पण आम्ही विजासाठी अप्लाय केलं आणि अगदी 5 ते 10 मिनिटात आम्हाला विजा आला. पण तुम्ही असं करू नका, ॲटलिस्ट आठवडाभर किंवा 4-5 दिवस आधी हा विजा काढून घ्या आणि व्यवस्थितपणे सगळ्या डिटेल्स भरायच्या आहेत. तिकडे आपल्याला जे काही विचारतील तशा पद्धतीनं आहे. मी पुढे व्हिडिओ दाखवतीच आहे की कशा पद्धतीनं किंवा कुठल्या साईटवरतून मी माझा ई-विजा वगैरे भरलेला आहे ते.
आणि विजासाठी तुम्हाला लागणार आहे तुमच्या पासपोर्टचा एकदम छान क्लिअर असा फोटो, त्याचबरोबर तुमचा व्यवस्थित साईजमध्ये असलेला पासपोर्ट साईज फोटो. त्याची साईज जी आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, सो तुम्ही तिकडे जाऊन चेक करा. विजाला जो लागणारा खर्च आहे तो साधारण 2,500 ते 3,000 रुपयेपर्यंत येऊ शकतो. आम्हाला जो खर्च लागला तो 2,500 रुपये लागलेला आहे प्रत्येकी. ही खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विजा आपल्याला बुक जर करायचा असेल तर एखादं हॉटेल आपल्याला पहिले बुक करावं लागतं. सो कुठे राहणार आहोत आपण हे बेसिकली आपल्याला त्या विजामध्ये सांगायचं असेल. जरी तुम्ही राहायचं बुकिंग नसेल केलं तर एखाद्या हॉटेलचं नाव तरी आपल्याला विजा जिथे काढतो तिथे टाकावं लागतं. सो मी म्हणेल एखाद्या दिवसाचा स्टे तर तुम्ही बुक केला तर तेच बेटर आहे. आणि मी म्हणेल की जो स्टे आहे तुमचा पहिल्या दिवशीचा तो एअरपोर्टपासून फार लांब न घेता एअरपोर्टपासून साधारण 1-1.5 तासाच्या अंतरावरच बघा तुम्ही, कारण की ऑलरेडी खूप हेक्टिक असं हे शेड्यूल होतं. डायरेक्ट मुंबई टू बाली फ्लाईट नाहीये, मध्ये कुठेतरी ते एक स्टॉप आहे, हाँगकाँगला तरी आहे, नाही तर होचिमिन व्हिएतनामला तरी आहे. सो पहिली जी फ्लाईट आहे ती 4 तासाची, त्यानंतर 1-2 तासाचा हॉल्ट आणि त्यानंतर पुन्हा 4 तासाची फ्लाईट. आणि मोस्टली या फ्लाईट सगळ्या रात्रीच्याच आहेत, त्यामुळे व्यवस्थित झोप होत नाही, काहीच होत नाही, सगळी गडबड चालू असते. त्यामुळे मी सजेस्ट करेल तुम्हाला की एअरपोर्टपासून साधारण 1-2 तासाच्या अंतरावर जो स्टे असेल तुम्ही तो तिथे बुक करा. आणि बालीमध्ये प्रचंड छोटे रस्ते आहेत, त्यामुळे गर्दी ट्रॅफिक फार लवकर होती. सो जरी डिस्टन्स कमी असलं तरी पोहोचायला तिथपर्यंत फार वेळ लागतो. सो जे 3-4 जवळचे मी सिटी नाही म्हणते ना, गाव जे किंवा काय, कुटा एक आहे, कुटामध्ये तुम्ही घर बघू शकता, तिथे बऱ्याचशा ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकता. त्यानंतर सेमिनॅक आहे, तिथून तुम्हाला सुद्धा नंतर दुसऱ्या दिवशी जर फिरायचं असेल तर बऱ्याचशा गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. आम्ही जो बुक केला तो आहे चँगू नावाची जी सिटी आहे तिथे बुक केलेला. तर इथून पण बऱ्यापैकी गोष्टी बघण्यासारख्या आहे. नाही तर डेनपेसार म्हणून आहे, तुम्ही तिथेही एखादा स्टे बुक करू शकता आणि आजूबाजूला दुसऱ्या दिवशी फिरावू शकता आणि त्यानंतर पुढच्या तुमच्या जर्नीला स्टार्ट करू शकता. त्यानंतर कस्टम डिक्लेरेशनचा जो फॉर्म असतो तो तुम्ही ऑनलाईनही भरू शकता. ऑनलाईन नाही भरला तरी काही टेन्शन नाही, तुम्ही तिकडे गेल्यानंतर सुद्धा हा फॉर्म भरू शकता. पण आम्ही हा सुद्धा ऑनलाईन भरून घेतलेला. आणि जेव्हा आपण हा कस्टम डिक्लेरेशनचा फॉर्म भरतो आपल्याला एक छोटंसं असं बारकोड स्कॅनर येतं. हे आपल्याला स्कॅनर तिथे गेल्यानंतर दाखवायचं असतं आणि बाकी काही नाही, फार विशेष अशी गोष्ट नाही. तुम्हाला जमलं तर ऑनलाईन करा, नाही तर तिकडे गेल्यानंतर ऑफलाईन केलं तरी काही. ही पहिली ट्रिप होती जी मी कुठल्या टूर किंवा कुठल्या कंपनी थ्रू नव्हते चालले, त्यामुळे माझ्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स काढणं. कारण की जर आपला पासपोर्ट हरवला किंवा आपण तिकडे जाऊन आजारी पडलो किंवा काही गोष्टी झाल्या किंवा आपलं लगेज हरवलं, मिसप्लेस झालं, काही झालं तरी त्यासाठी मला असं वाटतं की आपण आपल्या ह्याच्यानं जर चाललो असेल तर आपल्याकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स असायला हवा. आणि मी जो ट्रॅव्हल इन्शुरन्स काढलेला तो त्याचं नाव आहे टाटा AIG. सो साधारण आम्हाला 550 रुपये हा पर पर्सन खर्च आला, ज्याच्यामध्ये मिनिमम कव्हरेज होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी, म्हणजे काही गेल्यानंतर वाईट होईलच असतला भाग नाही, पण झालंच तर मग काय करावं, त्यासाठी मी हा इन्शुरन्स घेतलेला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे करन्सी एक्सचेंज किंवा तिथे गेल्यानंतर पैशाचं वगैरे कसं करायचं, मनी एक्सचेंज कुठून करायचं. तर आम्ही जे आहे ते थोड्या अमाऊंटमध्ये इथून एक्सचेंज करून घेतलेलं, किंवा तुमच्याकडे जर मास्टर कार्ड असेल किंवा इंटरनॅशनल कार्ड असेल तर तेही तिकडे गेल्यावरती चालतं. आणि बऱ्यापैकी जे आहे ते आम्ही डॉलर्स जर घेतले आपण इंडियातून आणि तिकडे गेल्यानंतर त्यांची जी करन्सी आहे इंडोनेशियन जे पैसे आहेत IDR ज्याला म्हणतात, सो ते तिकडे आपल्याला त्याचा रेट व्यवस्थित मिळतो. त्यामुळे आम्ही इथून मोठी अमाऊंट जी आहे ती डॉलर्समध्ये घेतली आणि थोडीशी जी अमाऊंट आहे ती IDR मध्ये घेतली. म्हणजे जर बेसिकली आपण तिथे उतरल्यानंतर जी टॅक्सी सर्व्हिस किंवा बाकी गोष्टी असतील, इमिडिएट काय खायचं वगैरे असेल तर त्याकरता आम्ही ती करन्सी एक्सचेंज करून घेतलेली IDR थोड्या अमाऊंटमध्ये. आणि जी बाकीची आहे, जास्त करण्याचा पॉईंट हा आहे की आपला 1 रुपये म्हणजे त्यांचे 180 ते 82 रुपये असं आहे. सो खूप सारे ते पैसे होतात त्यांच्याकडे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लाखांमध्येच आहेत, त्यामुळे जर कॅश बघितली तर थोडी जरी आपल्याकडची अमाऊंट असली तर ती भरपूर अशी कॅश येते. त्यामुळे आम्ही ठरवलेलं की आपण हे डॉलर्समध्येच घेऊन जाऊ आणि तिकडे जसं जसं लागेल तसं कन्वर्ट करून घेऊ. करन्सी एक्सचेंज करून घेतली ती पुण्यामध्ये लक्ष्मी फॉरेक्स नावाची जी कंपनी आहे त्यांची खराडीमध्ये ब्रांच आहे, तिथून आम्ही हे जे काही करन्सी एक्सचेंज आहे ते करून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी झाल्या आणि फायनली आपण आता फ्लाईटमध्ये बसलोय, पोहोचलोय तिकडे व्यवस्थितपणे. विजा काढून झालाय, कस्टम डिक्लेरेशन करून झालेलं आहे, त्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थितपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण आता पोहोचल्यानंतर काय करायचं हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. सो ग्रॅब नावाचं एक ॲप आहे ज्याच्या थ्रू तुम्ही टॅक्सी वगैरे बुक करू शकता किंवा
तिथले जे लोकल आहेत त्यांच्यासोबतही तुम्ही टॅक्सीनं तुमचं हॉटेल जिथे बुक केले तिथपर्यंत जाऊ शकता. पण एकदा क्रॉस चेक करा किंवा बार्गेन करा ते, कारण की प्राईसमध्ये फार डिफरन्स येऊ शकतो कधी कधी ते चांगलेही रेट्स देऊ शकतात. मी जो ड्रायव्हर बुक केलेला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचे डिटेल्स खाली देऊन ठेवते आणि त्यांच्या थ्रू तुम्ही बाकीच्याही गोष्टी सगळ्या बुक करू शकतात. सो जर तुम्हाला कुठे बालीमध्ये ट्रिप घ्यायची असेल, बाली स्विंग करायचं असेल किंवा ATV राईड करायची असेल किंवा तुम्हाला सिम घ्यायचं असेल किंवा कुठल्याही नुसा पेनाडाला जायचं असेल, माउंट बटूरचा ट्रेक करायचं असेल, तर हे ड्रायव्हर लोक जे आहेत ते तुम्हाला छान पद्धतीने हेल्प करतात किंवा ते तुम्हाला मॅनेज करून देतात सगळ्या गोष्टी. आणि आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता त्यांनी खरंच खूप छान पद्धतीनं हेल्प केली आम्हाला आणि खूप चांगल्या पद्धतीचे रेट दिले. आम्ही पहिल्या दिवशी गेलो तेव्हा त्याच्यावर अजिबात ट्रस्ट केला नाही. आम्ही सिटीमध्ये सगळ्या ठिकाणी गोष्टीची सगळ्याची चौकशी केली आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो अजिबात गंडवत नाही, खूप चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित रेट सगळ्या गोष्टींचे देतोय. त्यामुळे मी त्याचा नंबर तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो जर तुम्ही बालीला गेला आणि ड्रायव्हर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. असं नसेल तर तुम्ही ग्रॅब नावाचं जे ॲप आहे त्याच्या थ्रू सुद्धा टॅक्सी बुक करू शकता. सो तुम्ही ही टॅक्सी आधीच बुक करून ठेवा. पण बुक कशी करायची आहे आता तर एअरपोर्टवरती सुद्धा वायफाय तुम्हाला मिळणार आहे. पण जर तसं नसेल करायचं, एअरपोर्टवरचं वायफाय तुम्हाला जर सिक्युअर नसेल वाटेत किंवा काही कोणाचा काही इश्यू असू शकतो मला माहित नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रोमिंग पॅक हा इंटरनॅशनल रोमिंग पॅक जो असतो तो एका फोनमध्ये यूज करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आदित्यनी रोमिंग पॅक मारलेला आणि साधारण 1100 का 1500 रुपयाचं, मला एक्झॅक्ट आता आठवत नाही, पण 1100 ते 1500 रेंजमध्ये त्यांनी रोमिंग त्याच्या मोबाईलवरती जिओचं जे कार्ड आहे त्याच्यावरती मारलेला. सो तो आम्ही यूज केला सुरुवातीला. नाही तर तुम्ही एअरपोर्टवरती सुद्धा सिम घेऊ शकता. पण माझं सजेशन असं राहील की तुम्ही एअरपोर्टवरतून सिम नका घेऊ, कारण बऱ्यापैकी डिफरन्स पडतो सिटीतून सिम घेणं आणि एअरपोर्टवरतून घेणं. एअरपोर्टवरती बऱ्यापैकी महाग आहेत सिम, त्याच्या कम्पॅरेटिव्हली सिटीमध्ये स्वस्त आणि तुम्हाला सिम इझिली मिळून जाईल. आणि हे जे सिम आहे तुम्हाला तुमचा कॅब ड्रायव्हर सुद्धा देऊ शकतो किंवा जर तुम्ही सिटीत फिरायला लागले एकदा की तुमच्याही लक्षात येईल आणि तुमच्या हिशोबानं तुम्ही तुमचं सिम घेऊ शकता. टेलकॉम सेल ह्या नावाचं सिम तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे ह्या कंपनीचं बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी ह्याच कंपनीचं सिम मिळतं तुम्हाला आणि ह्याची रेंज भरपूर सगळे बाली जिथे कुठे फिराल तिथे असेलच. सो जे आम्ही घेतलेलं ते साधारण आम्ही एअरपोर्टवरून घेतलं नाही, सिटीत गेल्यानंतर आम्ही संध्याकाळी व्यवस्थित फिरलो आणि त्यानंतर 24 GB चा आम्ही सिम घेतलेला आहे. ते साधारण 275K म्हणजे अप्रॉक्स आपल्या इकडचे 1,500ला आम्हाला ते सिम पडलेलं आहे. आणि 4-5 दिवस 6-7 दिवसाकरता 24 GB सफिशियंट आहे. पण ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेअरेबल डाटा सिम असं घ्यावे. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या हस्बंड सोबत किंवा पार्टनर सोबत जर तुमचं हॉटस्पॉट शेअर करायचं असेल तर तिथे 2 प्रकारचे सिम मिळतात. त्यामुळे हे अगदी लक्षात ठेवून विचारून घ्या. शेअरेबल डाटा सिमच तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे जर तुम्ही दोघांपैकी एकाने जर फोनवरती रिचार्ज केलं तर तुम्हाला एकमेकांना हॉटस्पॉट देऊन वापरता येईल. आणि बऱ्यापैकी खूप साऱ्या ठिकाणी जसं ग्रोसरी मार्केटमध्ये तुम्ही गेला तर तिकडे वायफाय आहे, हॉटेलमध्ये गेला तर तिकडे तुम्हाला वायफाय मिळणार आहे, कॅफेजमध्ये गेला तर तुम्हाला तिकडे वायफाय मिळणार आहे. सगळ्या ठिकाणी वायफाय आहे. त्यामुळे एवढा जो डेटा पॅक आहे तो मला वाटतं सफिशियंट आहे. 18 GB पासून त्यांच्याकडे पुढे भरपूर अशा आहेत. जसं तुमचा युसेज असेल तुम्ही त्याप्रमाणे तुमचं पॅकेज ठरू शकता. मी इथे देऊनच ठेवते की कशा पद्धतीचं किंवा काय काय त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. इकडचं सिम टाकल्यानंतर आपलं व्हॉट्सअप चालतं. सो त्याचं अजिबात काळजी करू नका. ते सिम जरी टाकलं तरी आपण इझिली मस्तपैकी आपलं व्हॉट्सअप यूज करू शकतो. सगळ्यात जास्त विचारणारा प्रश्न की आम्ही राहिलो कुठं, स्टे कसे बुक केले किंवा कशा पद्धतीनं कुठून मॅनेज केल्या सगळ्या गोष्टी. तर आम्ही जे सगळे स्टे आहे ते Airbnb वरतून बुक केले. मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मला असं होतं की दुसऱ्या कंट्रीत गेल्यानंतर जर मला छान फूड मिळालं नाही किंवा काय, त्यामुळे आम्ही ठरवलेलं की जिथे किचन असेल आम्ही तोच स्टे बुक करणार असं आमच्या डोक्यात होतं. त्यामुळे Airbnb वरती छान पद्धतीचे विलास तुम्हाला मिळू शकतात, तुमच्या बजेटमध्ये मिळू शकतात. आणि बालीमध्ये तर भरपूर अशा ऑप्शन्स आहे की जिथे तुम्हाला छान छान विलास मिळू शकतात. किचनचं त्याच्यात आहेच, पण त्याचबरोबर जर तुम्हाला स्विमिंग पूल पाहिजे असेल तर अगदी 5-6 हजार रुपयेमध्येच तुम्हाला छान विला मिळू शकतो. सो तुम्हीही प्रेफर करू शकता किंवा तुम्हीही छान विला सर्च करून छान विला बुक करू शकता. जो आम्ही पहिला स्टे बुक केलेला तो होता न्यू फॅमिली रूम्स इन कांगू.
कांगू का चँगू मला प्रोनाऊन्सिएशन माहीत नाही, पण जो पहिला बुक केला त्यांच्याकडे होता. आणि साधारण 10,000 रुपये आम्हाला 2 बेडरूम होते त्या विलामध्ये आणि स्विमिंग पूल होता, किचन होता. सो 10,000 रुपये पर डे पडले, पण 2 बेडरूमचे. जर पर कपल पकडलं तर आपण 5,000 रुपये एका रूमचे असं हिशोबानं आपण धरूया. जर तुम्हाला रेंट करायचं असतील स्कूटर बाईक तर साधारण प्रत्येक ठिकाणचे चार्जेस वेगळे आहेत. सो साधारण 400 ते 600 रुपये पर डे तुमचा स्कूटीचा खर्च येऊ शकतो. त्यामध्ये पेट्रोल तुम्हाला टाकून घ्यायचं असतं. जे स्कूटी देतात ते आपण जिथे रूम बुक करतो त्यांच्याकडे सुद्धा विचारपूस केली तर ते स्कूटी अरेंज करून देऊ शकता. नाहीच तर आजूबाजूला थोडं फिरल्यानंतर अगदी 5-10 मिनिटाच्या अंतरावर सगळीकडे स्कूटरचे दुकानं तुम्हाला इझिली बघायला मिळतील आणि तुम्ही तिकडनं स्कूटी रेंट करू शकता. आणि स्कूटी सोबत येतं तुम्हाला 2 हेल्मेट. जो पुढे बसतो त्यालाही हेल्मेट कंपल्सरी आहे, जो मागे बसतो त्यालाही हेल्मेट कंपल्सरी आहे. आणि कुठल्याच प्रकारचं आम्हाला तरी त्यांनी लायसन्स वगैरे काही विचारलं नाही, फक्त पासपोर्ट वगैरे विचारलं तर एखाद्या ठिकाणी ते बघायला मागू शकता. सो पासपोर्ट बघतात, थोडंफार डिपॉझिट घेतात आणि कधी म्हणजे काही ठिकाणी घेतलं आणि काही ठिकाणी डिपॉझिट सुद्धा नाही घेतलं, डायरेक्ट बाईक सुद्धा दिलेली आहे. सो कशा पद्धतीने आता तुम्ही जिथे जिथे जाल त्यांची थोडीशी पॉलिसी वेगळी असू शकते, त्यानुसार हे बाईकनी रेंट तुम्हाला मिळेल. तुम्ही बऱ्यापैकी ट्राय करा की जर तुम्ही कपल असाल किंवा फॅमिली नसेल सोबत तर बऱ्यापैकी ट्राय करा की तुम्ही स्कूटी रेंट करा आणि त्याच्यानंच फिरा, कारण भयानक अशी ट्रॅफिक आहे. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणले की रस्ते बालीमधले अतिशय छोटे आहेत आणि टुरिस्ट प्लेस असल्यामुळं बऱ्याचशा तिथे ज्या गाड्या आहेत ना त्या छोट्या गाड्या नाही आहेत, जसं की इनोवा आहेत, आर्टिका आहे, ह्या पद्धतीच्या मोठ्या मोठ्या साईजच्या गाड्या आहेत. आणि रस्ते छोटे असल्या कारणानं ट्रॅफिकमध्ये अगदी छोटं कमी डिस्टन्सला सुद्धा अगदी 1-1.5 तासाच्या वर वेळ लागतो. साधारण 10-15 किलोमीटर जरी असेल तरी 1-1.5 तास जातो, कारण की भयानक अशी ट्रॅफिक आहे. पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला वाचायचं असेल या ट्रॅफिक पासून तर बेस्ट ऑप्शन स्कूटी आहे. चटपट इकडून तिकडून पटकन निघता येतं. सो जर तुम्ही कपल असाल आणि कम्फर्टेबल असाल बाईकसाठी तर तुम्ही बालीमध्ये इकडे तिकडे फिरणार असाल तर त्यासाठी बाईक ही बेस्ट ऑप्शन आहे. पण तुमच्यासोबत एक बंडाना कॅरी करा, म्हणजे डोक्याला किंवा स्कार्फ काहीतरी असेल, कारण हेल्मेट कधी चांगलेही मिळू शकता, कधी खराबही हेल्मेट मिळू शकता. सो थोडीशी हायजीन मेंटेन करण्याकरता तुम्ही बंडाना किंवा स्कार्फ असू द्या आणि एखादं जॅकेट, कारण अतिशय जास्त उन्हाचे चटकेही बसतात आणि अचानक कधी मध्ये पाऊस येईल तेही सांगता येत नाही बालीमध्ये. सो 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतं. जर तुम्ही बाईकवर जाणार असेल तर एक तर हेल्मेटच्या आत घालण्यासाठी बंडाना आणि दुसरं म्हणजे जॅकेट. संध्याकाळी पोहोचलो, त्यानंतर आराम केला, जवळपासच्याच कॅफेजमध्ये खाल्लं. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर जवळपासच खूप सारे मार्केट आहेत, तर तुम्ही तिकडून जाऊन काही फ्रूट्स घेऊ शकतात, बेसिक अशा काही लागणाऱ्या गोष्टी घेऊ शकता. पण सगळ्या गोष्टी प्लीज चेक करून घ्या, कारण की त्यांचे चिप्स जे आहेत ते सुद्धा बीफ फ्लेवर, म्हणजे भयानक पद्धतीचे चिप्स वगैरे किंवा सँडविचेस किंवा ब्रेड जे आहे त्याच्यामध्ये एग वगैरे असं काय काय गोष्टी होत्या, त्यामुळे ते व्यवस्थित चेक करूनच आपल्याला घ्यावं लागेल. मी तर घरून कॅरी करून घेऊन गेलेली की बेसिक असं चिलाचं म्हणजे आपलं धिरड्याचं पीठ घेऊन गेलेले, त्यानंतर मॅगीचं घेऊन गेलेले पॅकेट्स, त्यानंतर पास्ताचे पॅकेट्स घेऊन गेलेले. इन केस जर मला काही मिळालं नाही तर मी ते खाणार होते. आणि थोडंफार भेळ वगैरे, चिवडा, आपलं जे महाराष्ट्रीयन सगळ्या गोष्टी असते ते सगळ्या घेऊन गेलेली. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर काहीच हरकत नाही कुठल्याच गोष्टीची, पण जर व्हेजिटेरियन असाल तर प्लीज या गोष्टी कॅरी करा, कारण व्हेजिटेरियन लोकांचे थोडेफार जरा हालच होतात आणि गेल्या गेल्या आपणही तेवढं कम्फर्टेबल नसतो. त्यामुळे विगन कॅफेज आहेत आणि पण तुम्हाला विगनची टेस्ट आवडत नसेल किंवा आपल्याला तेवढी सवय जर नसेल तर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे बेसिक फूड तुम्ही कॅरी करून घेऊ जाऊ शकता. आणि नाहीच तर तिथल्या ग्रॉसरी स्टोअरमधून थोड्याफार गोष्टी घेऊन तुम्ही कुक करून तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही तेही खाऊ शकता. आणि 2-3 जे कॅफेज आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते की कुठल्या ठिकाणी आम्ही गेलो आणि बऱ्यापैकी छान गोष्टी आम्हाला मिळाल्या. सात्विक बाय नेचर नावाचं हे जे रेस्टॉरंट आहे हे आय गेस उबुडमध्येही होतं आणि त्यानंतर कुटामध्येही होतं आणि सॅमिनॅकमध्येही होतं. सो या 2-3 ठिकाणी जे आहे हे सात्विक बाय नेचर यांची ब्रांच आहे. खूप छान पद्धतीचं व्हेजिटेरियन फूड इथे मिळतं. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे बाकीच्या कम्पॅरेटिव्हली जर नॉन व्हेजिटेरियन किंवा फूड बघितलं तर, पण टेस्ट जी आहे ती अतिशय कमाल आहे. आणि जर तुम्ही कॅफेत गेला तर खूप छान पद्धतीच्या स्मूदीज, खूप छान पद्धतीचे फ्राईज, बर्गर किंवा फ्राईड राईस, नूडल्स हे तुम्हाला मिळू शकतं. फक्त ती जे आहे तुम्हाला त्यांना एक्सप्लेन करून सांगावं लागेल. आणि त्यांच्याकडे व्हेज म्हणजे व्हेजमध्ये अंड इन्क्लुडेड आहे, त्यामुळे हे स्पेसिफिकली त्यांना इन्फॉर्म करा की तुम्हाला अंडही नको आहे आणि ह्या पद्धतीचं फूड हवं आहे. नंतर पहिल्या दिवशी आम्ही गेलेलो आहे, म्हणजे ज्या दिवशी आम्ही आमची ट्रिप सुरू केली फिरायची ॲक्च्युली,
तर आम्ही तहाना लॉट टेम्पल बघायला गेलो. साधारण अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर आम्ही जिथे स्टे करतोय तिथून होतं. त्यानंतर फिन्स डे क्लबला गेलेलो, जिथे तुम्ही छान पूल पार्टी एन्जॉय करू शकता. ड्रिंक्स घेत असाल तुम्ही तर ते एन्जॉय करू शकता. आणि इथे गेल्यानंतर पूलमध्ये कंपल्सरी स्विमिंग वेअर लागतं, त्यामुळे स्विम सूट वगैरे जर तुम्ही तिथे जाऊन पूलमध्ये एन्जॉय करणार असाल तर स्विमवेअर एखादं कॅरी करा. तर संध्याकाळी आम्ही बुक केला तो म्हणजे केचक डान्स. बालीतला हा अतिशय फेमस ट्रेडिशनल असा डान्स आहे, ज्यामध्ये रामायणची कथा सांगितली जाते आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. सनसेट सोबत युजली किंवा सनराईजच्या ह्याच्यामध्ये तो त्यांचा परफॉर्मन्स असतो आणि मोस्टली तो बीच साईड असतो. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे हा. सो केचक डान्स बालीत गेल्यानंतर मिस अजिबात करू नका. डे 2 जो आहे तो आम्ही गेलेलो गरुडा टेम्पलला. सो आमच्या आधी आम्ही कुठलंच प्लॅनिंग केलं नव्हतं, त्यामुळे सगळं आम्ही जसं मनातील जसं जिथं जाऊ वाटतंय तिथे गेलेलो. पण जर तुम्ही केचक डान्स बघायला जाणार असेल तर त्याच्याच जवळ हे गरुडा टेम्पल आहे. सो तुम्ही दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम सुद्धा करू शकता. आमचा दुसरा स्टे जो आहे तो असं गणला म्हणता येणार नाही, पण खूपच सिटीच्या बाहेर होता. आम्हाला असं वाटलेलं की रिव्ह्यूज त्याचे खूप छान होते किंवा तो स्टे छानही होता. जवळपास रिव्हर होती, खूप शांतता होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या तिथे काय म्हणता येईल, त्यांची सेरेमनी, त्यांचा काहीतरी फेस्टिवल होता, त्यामुळे त्या दिवशी आम्हाला तिथे काहीच अवेलेबल झालं नाही. आणि तिथे किचनही नव्हतं. जे किचन होतं ते कॉमन किचन होतं आणि ते काही आम्हाला तेवढी गोष्ट आवडली नाही. आणि पाणी सुद्धा इथे नव्हतं. बालीमध्ये गेल्यानंतर पाणी थोडंसं महाग पडतं आणि पाणी जे आहे ते तुम्ही प्लीज सांभाळून प्या. डायरेक्टली इकडचं तिकडचं हॉटेलमधलं पाणी पिऊ नका. बऱ्याचशा लोकांना डायरिया वगैरे किंवा पोटाचा त्रास होतो, त्यामुळे बॉटल्समधलंच व्यवस्थित सेफ पाणी प्या. आम्ही पहिला जो विला बुक केला त्याच्यामध्ये आम्हाला पाणी प्रोव्हाइड केलं गेलेलं, जे ॲक्वागार्डचं चांगलं पाणी होतं. ह्या स्टेमध्ये मला जी न आवडणारी गोष्ट ती म्हणजे पाणी त्यांनी दिलं नाही आणि किचनही नव्हतं. सो तेवढी 2 गोष्टी आहे. आणि खूपच सिटीच्या बाहेर होतं, त्यामुळे आम्हाला लवकर गाडी सुद्धा रेंटनी मिळाली नाही आणि सिटीत जाण्याचा ॲक्सेस जो आहे तो फार कमी होता, त्यामुळे थोडासा हा स्टे गणल्यासारखं आम्हाला वाटत होतं. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्हाला हा स्टे जरा बरा वाटायला लागला, कारण जवळच एक नदी होती आणि इतकी शांतता होती, तिथे अजिबात कोणीच नव्हतं. अगदी आम्ही 4 जण होतो आणि मस्त रिव्हरमध्ये एन्जॉय करता आलेलो. आणि ह्या स्टेपासून जवळ ज्या गोष्टी होत्या त्या म्हणजे आम्ही जी ATV राईड केली ती सुद्धा इथून अर्धा तासाच्या अंतरावरच होती. त्यानंतर पुरा तीर्थ अँप्युल नावाचं एक टेम्पल आहे, ते सुद्धा जवळ होतं. त्यानंतर जे मी सांगितलं, ज्याचा मी आताच रिसेंटली व्हिडिओ पोस्ट केला, सारा तिंबुल आर्ट गॅलरी, ज्यांना फोटोचं क्रेज आहे ते सुद्धा इथून अगदी जवळ होतं. सो आणि वॉटरफॉल सुद्धा इथून जवळ होतं. सो माहिती नाही, मला सांगता येत नाही की हा स्टे छान होता की नाही. जर 1-2 दिवस तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली राहू शकता. पण हेच आहे की ते थोडंसं सिटीच्या बाहेर होतं. काही ॲडव्हान्टेजेसही आहेत पण काही तसेच डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. सो जर तुमची बाईकचं वगैरे जर जुगाड झालं तर तुम्ही इझिली सिटीत जाऊ येऊ शकता, त्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि ह्याच्या जवळचं जे कॅफे होतं ना तेही अतिशय सुंदर कॅफे होतं. तिथल्या ज्या स्मूदी होत्या ना, अतिशय छान प्रकारच्या स्मूदीज त्यांनी दिलेल्या आणि तिथला जो स्टाफ होता तोही खूप छान. रूम होती, वरती एक रूम होती. साधारण ह्याचा आम्हाला 5-6 हजार रुपये खर्च आला पर डे एका रूमचा. सो ह्या पद्धतीने आणि आम्ही 3 दिवसाचा स्टे इथे बुक केलेला. रूम्स अतिशय स्पेशियस, मोठ्या, छान होत्या. फक्त ह्याचं जे बाथरूम आहे ते माहीत नाही रूमच्या बाहेर का होतं. हा, ही एक गोष्ट मला आवडली नाही की डायरेक्ट बाथरूम रूमच्या बाहेरच होतं. बालीमध्ये बऱ्यापैकी जिथे जिथे आम्ही स्टे केलं ना तिथे सगळेचकडे 4-4:30 पहाटेपासूनच कोंबड्यांचा इतका आवाज आहे भयंकर. मला माहित नाही हे का आहे, पण तिथे बऱ्याच ठिकाणी हेच होतं की फारच सकाळी सकाळी कोंबड्यांचा आणि किडे पालेंचा आवाज. ते आपल्याला नेचर पाहायला जातो आणि मग नेचरमध्ये गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा सहन कराव्या लागेल. खूप सारे मच्छरही सगळीकडे आहेत, पाल जे आहेत, पाली भरपूर आहेत सगळीकडे. तुम्ही छानच्या सगळ्यात छान कुठलाही स्टे बुक करा, सगळीकडे बऱ्यापैकी पाली आहेत, कारण ह्युमिड क्लायमेट आहे आणि त्याचबरोबर खूप सारी ग्रीनरी, खूप सारं नेचर आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. आणि लास्ट जो स्टे आहे तो मला सगळ्यात माझा पर्सनल फेवरेट आहे, जो सिटीमध्ये होता आणि जिथे किचनही होतं, स्विमिंग पूलही होतं, सगळ्या गोष्टी होत्या आणि खूप छान रूम्स होत्या आणि छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी होत्या. तिथली जी होस्ट होती तीही अतिशय छान होती. आणि मेन गोष्ट म्हणजे इथे स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला फ्लोटिंग ब्रेकफास्ट सुद्धा मिळणार होता. सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करून तुम्हाला फ्लोटिंग ब्रेकफास्ट वगैरे सगळं मिळू शकतं. इथे तुम्हाला लॉन्ड्रीचे सुद्धा ऑप्शन आहे. तुम्हाला कपडे वगैरे वॉश करून घ्यायचे असेल तर तेही तिकडे इझिली मिळतात. आणि मेन म्हणजे सिटीत ॲक्सेस खूप इझिली होतं. इथून तुम्हाला मेन मार्केटला
आपल्याला जाता येईल. जर तुम्हाला कुठे स्पा घ्यायचा असेल तर इझिली इथून तुम्हाला कुठेही स्पासाठी जाता येईल. त्यानंतर तुम्हाला मंकी फॉरेस्ट, मेन सिटीमधलं जे फेमस सरस्वती टेम्पल आहे तिकडे तुम्हाला जाता येईल. आणि वॉटरफॉल जे आहेत 2-3 ते सुद्धा इथून तुम्हाला इझिली ॲक्सेसेबल आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला माउंट बटूरचा ट्रेक करायचा असेल, आम्ही केला नाही पण आमच्यासोबत जे माझे फ्रेंड्स होते त्यांनी केला. जो ड्रायव्हर आहे, मी सुरुवातीला व्हिडिओच्या बोलले, तेही अरेंज करून देतात टूर. सो त्यांच्या थ्रू जर केला तर तुम्हाला तो ट्रेक सुद्धा यांच्याकडून करून मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला लुसा पेनेडाला जायचं असेल तर 1 डे टूर करायची असेल तर ती सुद्धा यांच्याकडून अरेंज करता येईल. दोन्ही होस्ट जे आहेत ते सुद्धा अरेंज करून देतात या हॉटेलच्या, आणि जो ड्रायव्हर आहे तो सुद्धा अरेंज करून देतो. त्यानंतर इथून बाली स्विंग सुद्धा जवळ आहे. त्यानंतर जर तुम्हाला गिलिटी आयलंडला जायचं असेल तर मी म्हणेल गिलिटी आयलंडला गेल्यावर 1 डे टूर घेऊ नका, तिकडे एखादा स्टे तुम्ही करा. पण मला नाही आवडणारी गोष्ट ती म्हणजे नुसा पेनेडा. अतिशय गर्दी आणि अतिशय खराब रस्ते, सगळं खूपच, मला माहित नाही, इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती एवढे छान छान व्हिडिओज आहेत पण तिथे गेल्यानंतर मला तो फील अजिबात आला नाही. खूप भयंकर अशी गर्दी होती. पण ठीक आहे, 1 डेचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही, म्हणजे तुम्हाला स्पीड बोट सुद्धा मिळते किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, तिथल्या गेल्यावर क्लिअर बीच, सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लोर करायच्या असेल तर नक्कीच तुम्ही 1 डे टूर नुसा पेनेडाची करू शकता. आणि एखाद दिवस जर तुम्हाला पार्टी करायची असेल तर गिलिटी आयलंडला जाऊन तिकडे मज्जा करू शकता. पद्धतीच्या डिटेल्स मी सगळ्या दिलेल्या आहे. होप सो मी सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहे. एखाद दुसरी कुठली गोष्ट राहिली असेल माझ्याकडून तर ती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. मी त्याचं नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या बाजूने शक्य असेल तेवढ्या गोष्टी मी ट्राय करते सांगायच्या आणि सांगितलेल्या आहेत. बाकी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडेफार व्लॉग्स चेक करू शकता. त्याच्यामध्ये मी डे 1, डे 2 वगैरे आम्ही कसं कसं फिरलो, कुठे कुठे गेलो, त्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सिटीत हे बुक कराल ना रूम, तर त्याच्यात जवळपास साधारण अर्धा तासाच्याच अंतरावर सिल्वर रिंग मेकिंगचं वर्कशॉप आहे. ते प्लीज जर तुम्हाला असे मस्त तुम्ही क्रिएटिव्ह असाल किंवा तुम्हाला काहीतरी नवीन एक्सप्लोर करायच्या असतील गोष्टी, तर ही सिल्वर रिंग मेकिंगची जी प्रोसेस आहे, माझा तो व्हिडिओ लवकरच येईल करा. आणि बस एवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी होत्या मला सांगायच्या. वॉटरफॉलला सुद्धा तुम्ही जा, वॉटरफॉलचा सुद्धा एक्सपिरियन्स कमाल आहे. गर्दी सगळ्याच ठिकाणी आहे, बालीत सगळीकडे क्राऊड आहे, पण काही काही गोष्टी आहेत ज्या छानही आहेत. आणि बाली स्विंग मी म्हणेल नक्की 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 तुम्ही ट्राय करा. खूप छान एक्सपिरियन्स आहे, म्हणजे त्या झोक्यावर बसण्याचा सुद्धा एक्सपिरियन्स कमाल आहे. फोटोज तर भारी येतातच. सो होपसो तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि प्लीज लँग्वेजचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आपली जशी तुटकी फुटकी इंग्लिश असते ना, तशीच त्यांची तुटकी फुटकी लँग्वेज आहे. का ते टुरिस्ट प्लेस आहे त्यामुळे ते लँग्वेजचं सगळ्या गोष्टी मॅनेजेबल आहेत. थोडेफार हातवारे, थोडंफार ते हिंदी बोलायचं सुद्धा ट्राय करतात. सो ती मॅनेजेबल गोष्ट आहे. सो ते होऊन जाईल. आणि फक्त तुम्ही मार्केटमध्ये जिथे कुठे पैसे एक्सचेंज करत असतात तेव्हा नीट लक्ष ठेवून डॉलर्स जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित रेट काढून व्यवस्थित चांगल्या मनी एक्सचेंजच्या ठिकाणूनच मनी एक्सचेंज करा. आम्हाला एका ठिकाणी गंडवण्याचा प्रयत्न केलेला आणि एकदा पेट्रोल पंपवर सुद्धा गंडवण्याचा प्रयत्न केलेला. त्यामुळे ह्या 2 ठिकाणी जिथे आहे तुम्ही जरा व्यवस्थित लक्ष देऊन ह्या गोष्टी करून घ्या. बाकी जे लोक आहेत त्यांनी मला वाटतं कुठे गंडवलं आणि व्यवस्थितपणे जे टॅक्सीवाले होते किंवा हॉटेलवाले होते, बाकीच्या सगळ्या ठिकाणी ग्रॉसरी स्टोअरमध्ये गेलो, बाकी सगळी ठिकाणी खूप छान तिथले लोक आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप छान पद्धतीनं ते हेल्प करतात आपली. आणि हां, कपड्यांचं राहिलेलं सांगायचं. कपडे जे आहेत ते मी काही ऑफलाईन घेतले, काही ऑनलाईन घेतले. सगळ्यांना जो आवडणारा ड्रेस होता तो म्हणजे ऑरेंज कलरचा ड्रेस होता. तो मी खाली लिंक देऊन ठेवते की मी तो कुठून घेतलेला आहे. आणि बऱ्यापैकी जे कपडे आहेत ते मी वेस्ट साईडमधून घेतले आणि त्यानंतर मॅक्समधून घेतलेले आणि 2-3 जे ऑनलाईन घेतले त्याची मी लिंक खाली देऊन ठेवलेली आहे. सो तिकडे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता.